भुलाबाई मूर्तीच्या खरेदीला मुलींकडून मोठी मागणी आहे। यंदा कारागिरांनी फेट्यांच्या मूर्ती बनवण्याला प्राधान्य दिले आहे। मूर्तीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असली तरी यंदा कोणत्याही प्रकारची भाववाढ झालेली नाही। शाळू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस यांच्या मिश्रणातून भुलाबाईची मूर्ती साच्यातून आकारास आणली जाते। भुलाबाई उत्सवाला 15 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे, तर 15 ऑक्टोबर रोजी अर्थात कोजागिरी पौर्णिमेला भुलाबाई उठवण्यात येणार आहे। या महिनाभरात कुमारिका मुलींच्या घरी भुलाबाई बसवण्यात येतात। सलग महिनाभर भुलाबाई बसवून सायंकाळी मैत्रिणी एकत्र जमून भुलाबाईची गाणे म्हणून प्रसाद वाटतात। भाद्रपदाचा महिना आला की आम्हा मुलींना खूप आनंद होतो। आम्ही संध्याकाळी आरती करता, त्याच्यानंतर खाऊ जिंकता। शाळेतून आल्यावर आम्ही संध्याकाळी गुलाबाईची आरती करतो आणि गाणे म्हणतो। भाद्रपदातील महिना आला की आम्ही गुलाबाई बसवतो, गुलाबाईची आरती करतात, दांडिया खेळतात। हा महिना लहान मुलांसाठी फार एन्जॉय असतो। एक महिना ठिकाणी भुलाबाई या ठिकाणी बसवत असतात, फार एन्जॉय या ठिकाणी मुली करत असतात। दांडिया असेल, गाणे असतील, एकूण 10 ते 15 गाणे म्हणतात। आईंचा, वडिलांचा, सर्वांचा, परिवाराचा सहकार्य मुलींना मिळत असतात। ज्याप्रमाणे गणपती देवांचा उत्सव असतो त्याप्रमाणे मुलींसाठी या ठिकाणी एक महिन्याचा हा भुलाबाईचा दिवस हा फार आनंदाचा असतो। कोजागिरीच्या पौर्णिमा आल्यानंतर या ठिकाणी भुलाबाईला या ठिकाणी विसर्जन केलं असतं, परंतु यावेळी मुलींच्या चेहऱ्यावरचं हसरं या ठिकाणी हरवलेलं असतं आणि या एक महिन्यामध्ये एकदम एन्जॉय या ठिकाणी आपल्याला रोजा गावामध्ये दिसून राहिलेले। कॅमेरा रामा ताडेसह विशाल सुरेशी, न्यूज महाराष्ट्र। सर्व ग्रामीण भागांमध्ये परतीच्या पावसाने दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास हजेरी लावल्याने धरणे व नद्या मध्यम प्रमाणात वाहताना दिसून येत आहे। याचबरोबर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पहाटेच्या वेळेस धुक्याचे ढीग दिसत आहेत। धुके दाट असल्याने चालकांना रहदारी करण्यास अडथळा निर्माण होत आहे। समोरून येणारे वाहन व मनुष्य सुद्धा यामध्ये दिसेनासे होताना दिसत आहे। परंतु शाळकरी व कॉलेजचे मुले व मुली या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पहाटेच घराबाहेर निघतात। असेच काहीसे दृश्य शहरात दिसून आले आहे। लहान मुलांसाठी ही बाब कौतुकाची ठरत होती। पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्यामुळे संपूर्ण भुसावळ हे चिंबमय झालेलं दिसून येत आहे। संपूर्ण वातावरणामध्ये थंडावा निर्माण झालेला आहे। पहाटच्या वेळेस या ठिकाणी काश्मीरचं एक रूप बघायला नागरिकांना मिळत आहे। सर्वत्र या ठिकाणी धुके सुद्धा पसरलेले दिसून येत असतात। समोर येणारे वाहन या ठिकाणी दिसत नसल्यामुळे वाहक चालक सध्या लाईट लावून आपला प्रवास करीत आहे। एक आगळा वेगळा वातावरणाचा एन्जॉय करताना नागरिक आपल्याला भुसावळकर या ठिकाणी दिसून येते। कॅमेरा रामा ताडेसह विशाल सूर्यवंशी, न्यूज महाराष्ट्र। पाकिस्तानी आतंकवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ लोक जनशक्ती पार्टीतर्फे प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यामध्ये नवाज शरीफ यांचा पुतळा दहन करण्यात आला। याप्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्रसिंग पाटील यांनी सर्व देशप्रेमी नागरिकांसमोर व्यथा मांडताना केंद्र व राज्य सरकारने शहीद जवानांच्या नातेवाईकांना व कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपयाची मदत करावी, तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली। अशा प्रकारचे निवेदन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे। भविष्यात अशी हिंमत पाकिस्तानी आतंकवाद्यांनी करू नये, यासाठी पाकिस्तानला आतंकवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही लोक जनशक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्र पाटील यांनी केली। कार्यक्रम यशस्वीसाठी महेंद्र पाटील, संजय कदम, आनंद वाटपाडे, अमित खरारे, धीरज मराठे, दिनेश सोनवणे, दीपक गायकवाड, मायकल पवन, विक्रमसिंग गिल, धीरज जाधव व आदी कार्यकाऱ्यांनी मेहनत घेतली। लोक जनशक्ती पार्टीतर्फे आम्ही नवाज शरीफ यांचा पुतळा इथं जाडलेला आहे व आम्ही त्यांचा तीव्र निदर्शन करत आहोत व याच्या पुढे अतिरेक हल्ला असा होऊ नये यासाठी भारत सरकारला श्री माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनाही निवेदन दिलेलं आहे आम्ही की असा हल्ला होऊ नये व यापुढे पाकिस्तानला आम्ही ताकद देत आहोत की पूर्ण भारतामध्ये आमचे जेवढे नागरिक आहेत आणि आमचे जे सैनिक आहेत त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा इथं देत आहोत व याच्यापुढे पाकिस्तानने असा हल्ला करू नये आम्ही याचा धिक्कार करीत आहोत। भारताला लागलेली कीड म्हणजेच पाकिस्तान आणि देशामध्ये जे घडत असेल हे अतिरेकी हल्ले म्हणा, हे म्हणा, याच्यामध्ये खरोखर भारताची भावना दुखवलेली आहे। आणि जर भारताची भावना दुखत असेल तर या भारतामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक त्याची मग तो कुठल्याही समाजाचा असेल त्याची देखील भावना दुखवलेली आहे। तर मग आणि अशा रीत्याने जर होत असेल तर भारतीय नागरिक किंवा या देशामध्ये राहणारा एक एक कुटुंब त्याला आवाज उठवण्यासाठी लोक जनशक्ती पार्टीच्या पाठीमागे आहे।
7 ते 8 दिवसांवरती दुर्गाउत्सव हा सण येऊन ठेपलेला असून मंडळातील कार्यकर्ते मंडळे सजवण्यास मग्न झालेले दिसून येत आहे. मातेच्या विविध रूपांवरील मंडळांची सजावट कार्यकर्ते हे करत असतात. मग यात हिमालय पर्वत, गुफेचे घर तर कुठे पाण्याच्या कारंजाचे रूप देऊन लाइटिंगच्या झगमगाट असे डेकोरेशनची सजावट सध्या भुसावळसह ग्रामीण भागातील कंडारी गावात देखील दिसून येत आहे. मूर्तिकार सुद्धा आपल्या शेवटच्या टप्प्यावरती मूर्ती सजवण्याच्या कामाला मग्न झाले आहेत. एकंदरीत पुढील 9 दिवस दुर्गा मातेच्या जय जयकार सोबत विविध देखावेही बघण्यास नागरिकांना मिळणार आहे. केराळा बाजार येथे उरी हल्ल्याच्या निषेधार्थ नवाज शरीफ यांचा पुतळा जाळण्यात आला. नवाज शरीफ मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद असे नारे सुद्धा लावण्यात आले. यानंतर उरी येथील हल्ल्यात जे जवान शहीद झाले आहेत त्यांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. मोताळा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना येणाऱ्या अवाजवी विद्युत बिल विरोधात महाराष्ट्र विद्युत वितरण मोताळा येथील उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये रिडिंग घेणारा कर्मचारी हा व्यवस्थित रिडिंग घेत नाही. त्याचप्रमाणे आपल्या कार्यालयामार्फत आधुनिक विद्युत मीटर बसवण्यात यावी व जे विद्युत मीटर खराब आहेत त्यांची त्वरित चौकशी होऊन ग्राहकांना आपल्या मार्फत न्याय मिळवून द्यावा असे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे सर्व कार्यकारी पदाधिकारी यांची उपस्थिती होती. दिनांक 22 सप्टेंबर रोजी भुसावळ शहरातील कला विज्ञान व पी.ओ. न्हाटा महाविद्यालय भुसावळ येथे कर्करोग व तंबाखू विरोधी जनजागृती अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉक्टर गोविंद मंत्री, डॉक्टर प्रताप जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष संजय शाह यांनी केले होते. यांना भ्रष्टाचार विरोधी जनजागृती अध्यक्ष सय्यद सादिक अली, श्रीराज मोहम्मद चोपडा, महाविद्यालयाच्या प्राचार्या वायकोळे मॅडम व इतर प्राध्यापकांचे सहकार्य मिळाले. निसर्गात अत्यंत मौल्यवान तसेच दुर्मिळ असणाऱ्या वनस्पती म्हणजेच रानभेंडी आहे. बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात पर्वतीय क्षेत्र लाभल्यामुळे डोंगराच्या दरीखोऱ्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक औषधी वनस्पती आढळतात. अशात एका रानभेंडी औषधी सिंदखेड राजा तालुक्यातील शेलगाव राऊत यांच्या शेतातून थेट नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे पाठवली जात आहे. त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बाल विकास केंद्र यांच्या मार्फत येथे विविध वन औषधीपासून रोगांवर आयुर्वेदिक पद्धतीने औषधी तयार केली जाते. यामुळे शेतकरी विष्णू राऊत यांच्या शेतातील रानभेंडी ही कर्करोगावर औषधी तयार करण्यासाठी सेवकांनी त्र्यंबकेश्वरला पाठवली आहे. संग्रामपूर येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. संग्रामपूर येथील बसस्टँड परिसरात सायंकाळी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी सरंगधर व्यवहारे, दीपक गायकी, सागर वानखेडे, प्रवीण मानकर, संतोष वाघ, केशव भोपळे, उमेश अब्दुलकर, संतोष सावतकर, भारत बावस्कर, सुनील आंबालके, विशाल बावस्कर, कृष्णा देशमुख, अक्षय मसूरकर, सागर सावतकर व इतर कार्यकर्ते यांचा सहभाग होता. महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील हे भुसावळ शहरातून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र भैया पाटील, प्रदेश सदस्य मान्य विजय चौधरी, मोहन निकम, अहमद कुरेशी, जॉय गावंडे, मीना तल्लारे, शेख पापा शेख कालू, दीपक पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते आहे, या महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व त्यांनी या भुसावळ शहराला भेट दिली, याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आणि येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यासाठी त्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय साहेबांच्या, पवार साहेबांच्या, अजितांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या जिल्ह्याच्या सर्वांच्या नेत्यांच्या वतीने या ठिकाणी भुसावळ नगरपालिकेला आम्ही जनतेसमोर जाणार आहे. आणि येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता येत्या काळामध्ये नगरपालिकेत येईल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा.
निमगाव ते सांगवी खुर्द रस्ता पंचायत समितीमधील निधीमधून मिळालेला होता. तो रस्ता अगोदर डांबरीकरण असताना त्यावर माती दगड टाकून रस्ता परत बनवण्यात आला होता. पण आता पावसाळ्यामुळे या रस्त्याचे प्रचंड हाल झाले आहेत. हा सर्व कारभार सरपंच यांच्या मनमानी कारभारातून झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे लोकांना यावर जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धीरज तुळशीराम कोळी आहे. आम्हाला नामू एल.एम. पाटील विद्यालय राजोऱ्या गावात या शाळेमध्ये शिकतात. आम्हाला या रस्त्याकडून या जायला खूपच प्रॉब्लेम होते, कारण की पावसाळ्यामध्ये या रस्त्यामध्ये खूपच पाणी साचतं आणि त्या पाण्यामुळे आम्हाला शाळेत जाता येत नाही. तर आमची विनंती आहे फक्त की हा रस्ता चांगला करण्यात यावा.